तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप 2023चा मंजूर पीक विमा तात्काळ जमा करण्यात यावा यासह शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे शासन प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात मलकापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर बैलगाड्यासह मोर्चा काढीत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। सन 2023 मध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने शेतातील पिकांचा पीक विमा काढलेला होता। दरम्यान तालुक्यातील शेती पिकांना मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी व पुराचा फटका बसला आहे। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची नासाडी व शेती खरडून गेली होती। त्यानंतर ही बाब शासन प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करण्यात आले होते। तर शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आला होता, मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना 2023चा पीक विमा अद्यापही मिळालेला नाही। याबाबत अनेकदा कृषी विभागाकडे मागणी करण्यात आली, मात्र वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती। तर या प्रकरणी विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 31 मार्च 2025 पूर्वी सरसकट पीक विमा देण्यात येईल असे आश्वासन दिले होते। मात्र आता एप्रिल महिना संपत आला असतानाही शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात आलेला नाही। त्यामुळे कृषी मंत्र्यांनी दिलेले आश्वासन फोल ठरल्याने प्रहार जनशक्तीकडून प्रशासनाच्या विरोधात निदर्शने करीत मोर्चा काढण्यात आला। यावेळी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा मंजूर पीक विमा येत्या 7 दिवसाच्या आत त्यांच्या खात्यात जमा करणार असल्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी तुर्तास आपले आंदोलन मागे घेतले आहे। सदर आंदोलनामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप, तालुका प्रमुख अजित फुंदे, शहर प्रमुख शालिग्राम पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। MCN न्यूज मराठी करिता प्रतिनिधी अनिल कुमार गोठी, मलकापूर। आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्षामार्फत निवेदन दिलेलं आहे। त्यांनी आम्हाला 7 दिवसात विमे जमा होतील असं आश्वासन दिलेलं आहे। 7 दिवसात जर विमा नाही जमा झाला तर पुढचं आंदोलन याच्यापेक्षा उग्र राहील अशी मी सर्वांना आश्वासन देतो। सालचा पैसे न भेटल्यास तर याच्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालय व संबंधित अधिकारी यांच्या तोंडाला आम्ही काळं फासू याची संबंधित अधिकाऱ्यांना नोंद करण्यात यावी।